मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सस्पेन्स हा संपणार आहे। तर बंडखोरी टाळण्यासाठी आयत्या वेळी उमेदवारांची घोषणा हा प्रमुख पक्षांचा या ठिकाणी फॉर्म्युला पाहायला मिळतो आहे। इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायचा याचा पेच प्रत्येक पक्षासमोर या ठिकाणी कायम आहे। रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण या 4 नगर परिषदांच्या तर देवरुख, लांजा आणि गुहागर या 3 नगरपंचायतीसाठी या ठिकाणी निवडणुका होत आहेत। आतापर्यंत देवरुख नगरपंचायतीमधून उद्धव ठाकरे सेना, भाजप आणि शहर विकास आघाडी असं लढतीचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं पाहायला मिळतं आहे। तर राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवीन समीकरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। भाजप पदाधिकारी जे आहेत ते धनुष्यबाणाच्या चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत। श्रुती तामणकर या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जे आहेत त्या घोषित करण्यात आलेल्या आहेत। तर एकंदरीतच आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 166 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळं आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्ह्यातल्या लढतींचं चित्र या ठिकाणी स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।